आता तुम्ही म्हणताल आज दुपार-दुपार ही पोरा-टोरा घेऊन चालली खंय? तर त्याचं झालं असा, तर सगळीकडे गरमी चालू झाली आहे. तर आम्ही ठरवला, की करंजे यांच्या समृद्ध कोकण कृषी पर्यटन यांच्याकडे असलेल्या स्विमिंग पूलवर अंघोळीक जायचं. आता अंघोळीक जाऊचा म्हटल्यावर सगळी पोरा-टोरा अगदी जाम खुश झाली. मग आम्ही काही वेळातच पोहोचलो चिंदर पडेकाप येथे असलेल्या समृद्ध कोकण कृषी पर्यटन यांच्या स्विमिंग पूलवर. स्विमिंग पूल तर भारीचा. पोरा खुश झाली आणि लागली उडी मारूक. सगळेजण स्वच्छ हातपाय धुवून एक-एक करून उतरले स्विमिंग पूलमध्ये. सगळेजण आजूबाजूची एरिया बघून आणि पाणी बघून खुशच झाली. मोठ्यांसाठी वेगळं भाग आणि लहानांसाठी वेगळं भाग असल्यामुळे इकडे सुरक्षिततेची काळजी घेतलेली असते. त्याचप्रमाणे इकडे क्लीन आणि नीट असे वॉशरूम आणि चेंजिंग रूम पण असत. सगळे उतरले अंघोळीक आणि बाहेर यायचं काही नाव घेत नाही होते. जवळपास 2 तास ह्यांच्यानी अंघोळ केल्याने. तुमका जर असा फिराक जायचा असला तर सोबत एक फोटोग्राफर घ्यावा. नाहीतर अशी प्रियंका सारखी गत जाताली. म्हणजे फोटो काढायचे काय अंघोळ करायची. समृद्ध कोकण कृषी पर्यटनमध्ये गेल्यावर तुमका मजा तर करूक गावतालीच, पण इकडे राहण्याची, जेवणाची व्यवस्था अगदी सुंदररित्या केली जातात. आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि तुमका जर निसर्गाची आवड असाल, तर इकडे बराच काय बघूक मिळताला. इकडे सर्वांनी अंघोळ करण्याबरोबरच करंजे काकांनी लावलेल्या सर्व झाडांची, रोपांची माहिती घेतली. इकडे आंबा, काजू, फणस ह्याच्याबरोबरच 12ही महिने धरणारो आमका आंबो बघूक गावलो. आंब्याचं सीझन असल्यामुळे इकडे करंजे काकांनी सेंद्रिय खतात लागवड केलेले सगळे आमका आंबे बघूक मिळाले. सगळ्यांनी अंघोळ करण्याबरोबरच निसर्गाचा आनंद घेतल्याने आणि निघाले घरात. तुमका पण निसर्गाचा आनंद अनुभव घेऊचो असाल तर इकडे नक्की भेट द्या.